पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातनं त्यांना मुक्त करण्यात आलेले, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे। तिच्या विरोधात ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणांमधून सांगितले, माझा पदाधिकारी, माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे, अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही। कालच अजितदादांनी पुणे CPC फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे CPला दिलेल्या आहेत। राजेंद्र हगवणेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। माध्यमाला माझी विनंती आहे, कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये, एवढीच विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट